समावेश झालेले सगळ्यांचे मान्यवर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, स्थायी समितीचे सभापती दीपकजी म्हात्रे, शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रीमद् भगवतो महापुरुष प्रवर्तमानस्य श्री शतवाराह कल्पे वैवस्वते प्रथम चरणे पडलं तर तुझ्या अंगावर पडवं का भरतखंडे जंबूती नंबर दे मला पुराण पुण्यफल प्राप्त्यर्थम मया हस्ते कल्याण नगरे सार्वजनिक उत्सव निमित्तेन भूमिपूजन अहम करिष्ये। तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपति स्मरणञ्च करिष्ये। गणपतीचं स्मरण करा। वक्रतुंड महाकाय सुरकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलसिं सन्निधिं कुरु कलश देवताभ्यो नमः। गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। ते पेढ उचला योगेश ते नारळ घेऊन काय नारळ एक मिनिट जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की सम्राट मानसी बाय सत्याग्रह यांचा चेंडी पुढे पाहिजे। सेल्फी अरे दाबू नका आजा आजा साहब सार्वजनिक बांधकाम मंत्री नवनिर्वाचित आरोग्य मंत्री चला चला तुम्ही साईडला आमदार नरेंद्र पवार साहेब
विजय साळवे साहेब, त्याचबरोबर विश्वनाथ भोसले यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. विजय साळवे, विश्वनाथ भोसले. सगळ्या लोकसंख्येसाठी हा एका विरंगुळा केंद्र हे होणार आहे. म्हणजे वीकेंडसाठी जे लोक आज बाहेर जायची कन्सेप्ट आहे त्या सगळ्या सुविधा या पार्कमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. या पार्कमध्ये मी हा प्रकल्प आज याची स्पर्धात्मक निविदा मागून याचं भूमिपूजन अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि एका महाराष्ट्रातल्या तरुण तडफदार उभरत्या नेत्याकडून झालेला आहे. ही खरी महत्वाची गोष्ट आहे. सिटी पार्क ही तरुणांसाठी जास्त उपयोगाचं ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतल्याच तरुणांसाठी नाही तर इथल्या आजूबाजू महत्वाचं आहे. 30 एकर ही जागा आपण सिटी पार्क साठी वापरणार आहोत. कल्याणसाठी काहीतरी नवीन करणार आहोत. इथे बसलेले सगळेच महापौर, उपमहापौर, आयुक्तांचं मी अभिनंदन करतो. खरं तर आपण जर बघितलं तर आजूबाजूला सगळे दिग्गज बसलेले आहेत. आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री, मंत्री. तसा मध्ये बसायला मी कोणीच नाहीये आणि म्हणूनच माझ्या हस्ते हे भूमिपूजन होणं आणि एका सिटी पार्कचं भूमिपूजन होणं हे मला वाटतं माझं सौभाग्य आहे. आता जर सगळी भाषणं ऐकलीत तर दोन्ही पक्षांमध्ये काही मध्यस्थी करायची असेल तर मी पवार साहेबांना सांगणार आहे. म्हणजे इकडचे पवार साहेब किंवा नरेंद्रजी बोला. दोन दिग्गज एकत्र आलेले आहेत. पण खरोखर हा कार्यक्रम बघून एक वेगळं वातावरण दिसतंय आणि विकासासाठी सगळे एकत्र येत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात महानगरपालिका म्हणून गेले 5-6 वर्ष जेव्हा आता मी अर्थात राजकारणात 8-9 वर्ष आहे पण 5-6 वर्ष मी बघतोय, मुंबईत बघतोय,